कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली। बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते। या सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। शैक्षणिक कर्ज, खावटी कर्ज आणि मध्यम मुदतीच्या पीक कर्जाच्या व्याजदरात सवलत देण्याचा निर्णय या सभेत बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी जाहीर केला। विषयपत्रिकेवरील विषयांचं वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी GM शिंदे यांनी केलं। सभेपुढील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली। यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी प्रशासकांची कारकीर्द जाऊन 9 वर्षांपूर्वी संचालक मंडळानं कार्यभार हातात घेतल्यानंतर बँकेनं गरुड झेप घेतली असल्याचं सांगितलं। 31 मार्च 2015 अखेर बँकेकडे 2890 कोटींच्या ठेवी होत्या। त्या आता 9044 कोटी झाल्या आहेत। गेल्या 9 वर्षात बँकेनं सर्वच आर्थिक निकषात मोठी प्रगती केली आहे। कर्ज 2167 कोटींवरून 6977 कोटींवर आली आहेत। 146 कोटींचं वसूल भागभांडवल आज 286 कोटींवर पोहोचलंय। संचालक मंडळानं अत्यंत काटकसरीचा कारभार केला असून आज घडीला 191 शाखा नफ्यात असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं। CRAR 9% राखणं आवश्यक असताना बँकेनं तो 14.35% राखलाय। बँकेचा प्रति कर्मचारी व्यवसाय 2,76,00,000वरून 11,92,00,000वर पोहोचलाय, तर प्रति शाखा सरासरी वार्षिक उलाढाल 26 कोटींवरून 84 कोटींवर पोहोचली आहे। प्रशासक काळातील 103 कोटी रुपयांचा संचित तोटा भरून काढून अहवाल सालात बँकेनं उच्चांकी असा 204 कोटी 56 लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळवला असल्याचं त्यांनी सांगितलं। पुढील अहवाल काळात बँकेच्या ठेवी 10,500 कोटी करून नेट NPA 0%, तर बँकेचा ढोबळ नफा 300 कोटी आणि CRAR 15% करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं। दरम्यान जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना निमंत्रित केलं असून पुढील 15 दिवसात त्यांची तारीख निश्चित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नोटाबंदीच्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 25,27,00,000च्या नोटा शिल्लक राहिल्या आहेत, त्या बदलून मिळाव्यात। याबरोबरच जिल्हा बँकेनं नव्यानं 50 शाखांची मागणी केली असून त्याला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी द्यावी आणि अपात्र कर्जमाफीतील सभासदांचा लढा सध्या न्यायप्रविष्ट असून यामध्ये नाबार्डनं शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहावं, अशा 3 मागण्या केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्याकडे करणार असल्याचं अध्यक्ष मुश्रीफ यांनी या सभेत सांगितलं। खावटी कर्जाचे व्याजदर 11.5%वरून 10%, तर शैक्षणिक कर्जाचा व्याजदर 11%वरून 10%, तर मध्यम मुदतीच्या पीक कर्जाचा व्याजदर 11%वरून 10.5% करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष मुश्रीफ यांनी या सभेत जाहीर केलं। शैक्षणिक कर्जाचा व्याजाचा 11% होता, तो 1% कमी करून 10% करणार आहोत। खावटी कर्ज 11.5% होतं, त्याला 1.5% सवलत देऊन 10% खावटी कर्ज मिळणार आहे आणि शेती कर्ज मध्यम मुदत ते 11% होतं, ते आता 10.5% आम्ही देणार आहोत। मला वाटतं आज PN पाटील साहेबांच्या आपल्याला शांती लाभावी, त्याचं व्याज आपले कमीत कमी करायची मागणी यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालंधर पाटील, प्राध्यापक किसन कुराडे, जनार्दन पाटील, प्रकाश कांबळे आदी सभासदांनी प्रश्न उपस्थित केले। या सभेवेळी बँकेचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे, संचालक आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह बँकेचे सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते।